सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। घेऊन पंचारती करू बाबाची आरती, करू साईची आरती, करू बाबाची आरती। उठा उठा हो बांधव, वाळू हार माधव, साईर माधव वाळू हार। पाहू शकता मित्रांनो, आज 3 तारीख आहे आणि हे आपल्या घरी पाठीमागे टमाटे लावलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि टमाटे खूप भारी झालेले आहेत मित्रांनो। आणि शाहू नाव आहे मित्रांनो टमाट्याचं। आणि कॅरेट डायरेक्ट सरीमध्ये भरते बघा, बादली रिकामी। हे बघा पूर्ण खूप भारी झालं आहे मित्रांनो टमाट्याचा प्लॉट। पण विषय असा झाला आहे का भाव जरा कमी पडलेला आहे। पण तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मित्रांनो, ज्याचं कोणी राहत नाही त्याचं देव राहते। तुम्ही पाहू शकता खूप भारी प्लॉट झालेला आहे। पण तुम्ही म्हणशाल हे शेंडे कसे काय सुकले, तर हे शेंडे माझ्या चुकीमुळे सुकलेत मित्रांनो। चुकून मी आहे ना तणनाशकच फवारून दिलं होतं 20 ml। खूप चुकी झाली, पण मग त्याच्या रिकवर करण्यासाठी औषधं सोडलेत मित्रांनो। आणि भेटूया आता सकाळी 7-8 वाजता। आता मी जाणार आहे भरवीरला आणि तिथनं आपल्याला पालखी भेट। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा, आपली गोणी तयार झालेली आहे। बॅगच न्यायची होती मित्रांनो, पण मग गोणीमध्ये जास्त साहित्य बसलं ना, त्यासाठी गोणी घेतो। आणि आता येऊ राहिले जोडीदार आकाश भाऊन ते, आणि जाऊया आता त्यांच्याबरोबर टाकीतला। आणि आता वाजलेत 11:15। हे पाहू शकता मित्रांनो, हे बघा चाललंय आता खांद्यावरती आपली गोणी आहे। आणि इथं भरवीरमध्ये मित्रांनो भेटणार आहे मला आकाश भाऊन ते। गोरोडमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता। आणि तिथं पुढे पोर थांबलेत आहेत, आपला भाऊ आहे। काय नाही शकता आकाश भाऊ चहा पेता चाललंय मित्रांनो। एवढी घाई झालेली आहे तुम्ही पाहू शकता। बाबा बी पाहू राहिलाय मशीन काय झालंय। आणि इकडे आपले भाऊ तुम्ही पाहू शकता। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, सिन्नर घाटाला चढण्यासाठी सुरुवात केलेली आहे आता। आणि तिथं आपलं कॉलेज, आणि बघा इथं आपली मंडळी। आणि घाट चढण्यासाठी सुरुवात केलेली आहे। बघा आपली गँग खूप पुढे गेलेली आहे आणि मी मागं आहे, तुम्ही पाहू शकता असं लोक आहे। आणि हे बघा ऑल्टो आलेले आहे, हे दाखवतो मी तुम्हाला कसा आला व्हिडिओ आपला लुक। आणि 2:30 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत पूर्ण चालू राहिलं मित्रांनो, खूप जमून गेलं। आणि पुढं आपली गँग आहे आणि सिन्नरचा घाट चढण्यासाठी सुरुवात केलेली आहे आता। होऊ शकता असा लोक टोपी घातलेली आहे। आणि दाखवतो तुम्हाला पुढची क्लिप।
तुम्ही पाहू शकता इथे मित्रांनो रायडर पा आणि इथं जोरात ॲक्सिडेंट झाला आहे शक्य असं वाटू राहिलं आहे. बाई डायरेक्ट तुटून गेलेला आहे. सिन्नर घाटातले दृश्य आहे मित्रांनो. डायरेक्ट काहीच नाही राहिलेलं. आणि 6:30 वाजत आलेत आणि अजून अर्धा घाट पण नाही झाला चढून. जोरात दम लागलेला आहे. आणि मागं आम्ही फक्त हे बघा 3 जण आहे. आकाश भाऊ आपला जोडीदार टाकीचा. आणि असं वातावरण आहे. साईनाथ गुरुकुल मित्रांनो आहे या ठिकाणी. आणि आर्मीचं अकॅडमी इथं. आणि आता थोड्या वेळाने जेवण करू. अजून पालखी आलेलीच नाही. पालखी अजून घाटाच्या खालीच आहे. सिन्नर घाटाच्या खाली आहे. आणि आम्ही वरती आलो आहे घाट बीट चढून. आणि अंधार किती झाला आहे मित्रांनो. 7:45 वाजलेत आता. आणि हे बघा असं वातावरण आहे. सकाळचं दाखवतो मी आता. सकाळी इथनं आता अंधारात काही दिसत नाही एवढं. सकाळी दाखवतो. पाहू शकता मित्रांनो सकाळचे 6:30 वाजलेत आता कंप्लीट. आणि बघा अजून पण उजळलेलं नाही आहे. आणि आम्ही सिन्नरचा घाट चढून कालच वरती आलेलो होतो. आणि आता सिन्नर एकदम 6 किलोमीटर राहिलं आहे. आणि हे बघा आता असं वातावरण आहे सकाळचं. आता सिन्नरमध्ये चहा प्यायला थांबणार आहेत. आणि मागून आकाश भाऊन ते वर आलेत पळत पळत. हे बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो सकाळचं वातावरण आहे. आणि आता आम्ही सध्या एका अकॅडमीमध्ये झोपलो होतो रात्री जेवण वगैरे करून मस्तपैकी. आणि हे बघा हा इकडे डोंगर आहे ना, डोंगराच्या त्या साईडला सिन्नर आहे. आणि आजचा स्टॉप हा डायरेक्ट वावीमध्ये होणार आहे. म्हणजे दिवसभर चालायचे. आणि मला माहीत नाही मित्रांनो इथून वावी किती किलोमीटर आहे. तर आता भेटूया थोड्या वेळाने. आणि तेव्हा सांगतो मी वावी किती किलोमीटर आहे ते. हे बघा हे मित्रांनो नायकवाडी कॉलेजचं हॉस्टेल. आणि इथं गँग. हे बघा असं आपला लुक. असं आपला लुक आहे. खूप घाम बी मारलेला आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा वावी 20 किलोमीटर आहे. आणि शिर्डी 51 किलोमीटर आहे. आणि आज आमचा मुक्काम आहे ना मित्रांनो वावीमध्ये. आणि अजून 20 किलोमीटर चालायचं आहे. आणि आता 11:21 झालेला आहे. आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव पण 11:21 आहे. खतरनाक टाईम झालेला आहे. आणि इकडं बाईंची मस्ती. आणि बघा इकडे इंडस्ट्रियल एरिया आहे पूर्ण. खतरनाक हायवे वगैरे. सिन्नरपासून 20-25 किलोमीटर चालून मुसळगाव लागलेलं होतं. आणि मुसळगाव सोडून आता पुढं आलं आहे बघा. इथं हायवे मोठा. आणि तुम्ही पाहू शकता शिर्डीसाठी सरळ रस्ता आहे. आणि बाजूला सगळा इंडस्ट्रियल एरिया आहे खतरनाक असा. हे बघा खूप जोरात आहे. आणि बघा इथं आपली पुढं गँग चालू आहे. आणि पालखी अजून खूप मागं आहे. आणि हे बघा आपला भाऊ चालला आहे. सगळे दमून गेलेले आहेत.
आणि 12 वाजलेत आता. चालून दमलेला आहे. आणि इकडे पहा आपला भाऊ. आणि आता सर्व्हिस रोड सुरू राहिला आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो सर्व्हिस रोड संपलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स. आणि बस स्टॉप आहे हा. आणि आपली गँग पुढे चाललेली आहे. आणि आता 12:24 झालेले आहे. आणि जोरात दम लागलेला आहे. आणि वावीमध्ये पोचायला आहे ना 8 वाजू शकते. एक अंदाज नाही बघा रायडर. आणि खूप गाड्या गेलेल्या आहे मित्रांनो. हिमालयन, एक्सपल्स, MT-50, R15 खूप गाड्या गेलेल्या आहे. खतरनाक. ड्यूक 390 सगळे बाबाच्या दर्शनासाठी चाललेत वाटतं. भांगर आलो का नाही बोकनेला? हा का एक अंदाज 45 राहिलेले आहे. तुम्ही पाहू शकता. पाहू शकता मित्रांनो फक्त 12 किलोमीटर राहिले शिर्डी. आणि नाश्ता झाला आहे, चहा पाणी झालं आहे. आणि चाललं आहे आता. पालखी निघून गेली पुढं. आणि याला चालता आहे ना झाड्याला बा कसं तरी चालाय जीव काढीत तो. पाहू शकता मित्रांनो हे बघा सकाळी 5:30 वाजेपासून निघाले आम्ही मित्रांनो. आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला झाड आहे. खतरनाक सिच्युएशन. पाहू शकता मित्रांनो दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि या ठिकाणी आम्ही शिर्डीमध्ये फिरत आहोत. काही वस्तू घ्यायच्या असतील त्या बघा इकडे दुकानं आहे खतरनाक असं. आणि
पाहू शकता मित्रांनो, शिर्डीचा परिसर आहे आणि महाराष्ट्रातले एक नंबर मंदिर आहे साईबाबांचं. पाहू शकता खूप लांबून लांबून माणसं येतात या ठिकाणी. आणि ते पाहू शकता मित्रांनो, आता 6:03 झालेले आहेत आणि आम्ही आलो आहे प्रसाद खायला. प्रसाद खाऊ आणि गाडीतनं घरी जाऊ. पाहू शकता ईदला काढ बघ का असा बाद झाला मला फोटो काढ काय जेवण वगैरे झालेलं आहे मित्रांनो आणि खतरनाक फिलिंग आली. पोट भरून जेवलं मस्तपैकी आणि आता आकाशवाच्या गाडीत घरी जायचे.